न्यूयॉर्क लाईव्हच्या ऍडवायझरशी संपर्क करा. फोर आणि सिक्सरची चौफेर फटकेबाजी, पेनल्टी शूटआउट्सनं मारली बाजी, ह्यूज आणि मॅच पॉइंटनं केली कमाल, नॉकआउट केल्यावर रिंगमध्ये धमाल. क्रीडा विश्वातल्या प्रत्येक सामन्याची खबर स्पोर्ट्स बार फक्त झी 24 तासवर. दररोज संध्याकाळी 6:30 वाजता. सहप्रायोजक लाईफ में असली स्वाद जगाए MDH चंकी चाट मसाला आणि टाटा AIG लाईफ. योग्य सुरुवातीसाठी. नमस्कार झी हेल्पलाईन. जी हेल्पलाईन मुळे आज आम्हाला दुसरा टप्पा मिळालेला आहे. जीव 24 तासने माझा प्रश्न सोडवला. जीव 24 तासमुळे आमच्या काही शेतकरी बांधवाचं नुकसान व्हायचं ते वाचलं गेलं. जी 24 तास ही माझ्याप्रमाणे एक सक्षम शक्ती म्हणून उभी राहिली. तुम्ही केली हिम्मत, हेल्पलाईननं दिली साथ. झी हेल्पलाईनच्या दणक्यानं सुस्तावलेल्या प्रशासनाला आली जाग. झी हेल्पलाईन, सवाल हक्काचा. झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास, एक पाऊल पुढे. आपलं पुणेमध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस पुणेकरांसाठी नाही, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी नाही, तर भारतातल्या तमाम जनतेसाठी अभिमानाचा दिवस आहे. पुण्यातल्या एका मराठमोळ्या मुलीनं आपला प्रकल्प अमेरिकेतल्या एका स्पर्धेत सादर केला आणि 4000 विद्यापीठांमधून तिला या प्रकल्पाला पहिलं बक्षीस मिळालं आहे. आपण तिच्याशी थेट चर्चा करणार आहोत. मात्र सुरुवात हेडलाईन्सनी. पुण्याचा साता समुद्रापार झेंडा केतकी देसाईचा. अमेरिकेतल्या प्रकल्प स्पर्धेत पहिला नंबर. थेट अमेरिकेहून केतकी उलगडणार यशाचं गुपित. कडाक्याच्या उन्हात हवामान खात्याचा दिलासा. वरुण राजाचं यंदा 2 दिवस आधी आगमन. पुण्यात 7 जूनला धडकणार पाऊस. पुण्यात हडपसरमध्ये ज्वेलर्सच्या दरोड्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोरांनी केला गोळीबार. नागरिकांच्या सतर्कतेनं हानी टळली. नाशिकमध्ये गारांसह मुसळधार पाऊस. एंट्रीलाच पावसानं झोडपलं. झाडं पडल्यानं वाहतूक ठप्प. पावसामुळे नाशिकची बत्तीही गुल. अवकाळी पावसानं नाशिकची लावली पुरती वाट. कांदे सडले, द्राक्षबागा उद्ध्वस्त. आणखी 4 दिवस बरसणार अवकाळी पावसाचा फटका. आणि नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये 15 दिवसातून एकदा पाणी पुरवठा करणारी धरणं कोरडी ठाक. नागरिकांचं महसूल प्रशासनाला साकडं. आणि सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज. पुण्यासाठी अत्यंत अभिमानाची अशी बातमी. पुण्याचा झेंडा साता समुद्रापार फडकलाय. पुण्यातल्या केतकी देसाई या मुलीच्या शिक्षण विषयक प्रकल्पाला अमेरिकेत पहिलं पारितोषिक मिळालंय. केतकीनं तिच्या सहकाऱ्यांसह साकारलेल्या प्रकल्पाची हल्ट ग्लोबल केस चॅलेंज स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड झाली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. आज जागतिक तंत्रज्ञान दिवस आहे आणि याच दिवशी भारतातल्या, महाराष्ट्रातल्या एका मराठमोळ्या मुलीनं हे यश मिळवलेलं आहे. नक्कीच सगळ्यांसाठी अभिमानाची अशी ही गोष्ट आहे. या संदर्भातला आपण एक रिपोर्ट पाहूयात. मूळची पुण्याची असलेली केतकी सध्या अमेरिकेतल्या कार्नेजी मेलन विद्यापीठात सार्वजनिक धोरण व्यवस्थापनाचं पदव्युत्तर शिक्षण घेतेय. शिक्षण, ऊर्जा आणि गृहबांधणी यापैकी कुठल्याही एका विषयावर केस स्टडी सादर करण्याच्या स्पर्धेत तिचा गट सहभागी झाला होता. 1 लॅपटॉप पर चाइल्ड हा प्रकल्प केतकीच्या गटानं सादर केला. आफ्रिकेतल्या देशात OLPC म्हणजेच 1 लॅपटॉप पर चाइल्ड सारख्या योजनेला मर्यादित यश का मिळतं आणि जगभरातल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप कसे मिळतील याविषयीचा अभ्यास प्रकल्प सादर करण्यात आला. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस हे या स्पर्धेचे परीक्षक होते. तर बिल क्लिंटन यांनी या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. आत्मविश्वास आणि मेहनतीतून केतकीला हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया तिच्या आईनं दिली आहे. केतकी लहानपणापासूनच खूप अँबिशियस होती आणि तिचं लहानपणापासूनच ध्येय तिने जी ठरवली होती, तर 8वीतच जसं तिने ठरवलं होतं की तिने PhD करणार आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जगातल्या 4000 विद्यापीठांमध्ये स्पर्धक सहभागी झाले होते.
त्यातून निवडण्यात आलेल्या 18 स्पर्धकांमध्ये केतकीचा गट अव्वल ठरलाय. जेव्हा त्यांनी खरं प्रेझेंटेशन फायनल न्यूयॉर्कला त्यांचं जे झालं तर तिथे त्याचा मला वाटतं फायदा जास्ती झाला. म्हणजे ते पुन्हा विनर झाले ग्लोबल लेवलवरती त्यांनी जेव्हा विजेते ठरले ते त्याचा फायदा झाला कारण त्यांनी ऑलरेडी ते सुरू केलं होतं काम. केतकी या विषयावर यापुढेही काम सुरू ठेवणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरल्याबद्दल तिला 10 लाख अमेरिकन डॉलर्सचं पारितोषिकही मिळालंय. करण्यात नाही तर संबंध देशवासियांना या यशाचा अभिमान आहे. इतकंच नाही तर तिचं हे यश इतरांसाठी प्रेरणा ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे. आज खरं तर जागतिक तंत्रज्ञान दिवस आहे आणि याच दिवशी पुण्यातल्या एका मराठमोळ्या मुलीनं हे यश मिळवलेलं आहे. अर्थात अख्ख्या महाराष्ट्राला याचा अभिमान आहे. आपण थेट केतकीशी संवाद साधणार आहोत. केतकी अमेरिकेतल्या पिट्सबर्गमधून आपल्याशी थेट संवाद साधतीये. केतकी, तुझं स्वागत करतो या चर्चेमध्ये. आज खरं तर अभिनंदन करण्यासाठी शब्द फार तोकडे आहेत आमच्याकडे, कारण आज पहिल्यापासूनच आपण बघतोय तर आज जागतिक तंत्रज्ञान दिवस आहे. एकूणच तुझी प्रतिक्रिया काय आहे आजच्या या यशाबद्दल? ऍक्च्युली माझ्या डोक्यात पहिली माझा भाऊ आणि माझ्या वडील आणि माझ्या आजोबांचं म्हणजे मी त्यांना थँक्यू केलं आणि ऑब्व्हियसली आय वॉज कम्प्लिटली अमेज्ड. आम्ही 4 महिन्यासाठी खूप म्हणजे ह्याच्यावरती खूप एक्सटेन्सिव्हली काम केलेलं. त्यामुळे इट जस्ट फेल लाईक द कल्मिनेशन ऑफ 4 months ऑफ एक्सटेन्सिव्ह हार्डवर्क. नक्कीच तुझी मेहनत खरं तर आज फळाला आली आपण असं म्हणूया. एकूणच या मेहनतीने आणि ज्या जिद्दीने तू ह्या सगळ्या प्रोजेक्टवरती काम करत होतीस, या प्रोजेक्टची संकल्पना काय होती केतकी तुझी? बेसिकली हे काय आहे, ह्याला केस स्टडी म्हणतात आणि केस स्टडी कॉम्पिटिशन आहे. तर तुम्हाला म्हणजे आमचं जे होतं एज्युकेशनचं, तर त्याच्यासाठी 1 लॅपटॉप पर चाइल्ड ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांनी त्यांचं गेले 7-8 वर्षाचं जे काही हिस्ट्री आहे, त्यांचं बिझनेस मॉडेल जे आहे आणि ते कसं काम करतात आणि ते कसं लॅपटॉप्स त्यांचे डिप्लॉय करतात, हे सगळं आम्हाला केस स्टडी दिलेली. तर आणि त्यांचा गोल हा आहे की त्यांना नेक्स्ट 5 वर्षामध्ये 10 मिलियन मुलांना लॅपटॉप्स द्यायचे आहेत. कारण त्यांना वाटतं की लॅपटॉप्स देण्यानी एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजीचा जो बरोबर काय म्हणतात संगम मेळ होईल, संगम होईल, एक्झॅक्टली संगम होईल, तर तो त्याच्याने होऊ शकतो. तर पण त्यांना ते आता जसं त्यांचं प्रोसेस आणि बिझनेस मॉडेल वापरतायत त्याच्याने त्यांना तेवढे मुलांना रीच करता येत नाहीये. तर मग म्हणून कम्प्लिटली डिफरंट बिझनेस मॉडेल डेव्हलप करायचा होता जो खऱ्या लाईफमध्ये म्हणजे इट कॅन बी ऍप्लिकेबल आणि त्याच्यासाठी बेसिकली कॉम्पिटिशन होतं. बर, एकूणच हा जो प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टबद्दल तू सांगितलंस 1 लॅपटॉप पर चाइल्ड, एकूणच हा जर प्रोजेक्ट भारतात राबवायचा असेल तर काय अडचणी येऊ शकतात हा प्रोजेक्ट राबवताना? मी कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि आमचं शिक्षणात आम्ही तेच कॉन्स्टंटली शिकतोय की टेक्नॉलॉजी इज नॉट गोइंग टू गो अवे. टेक्नॉलॉजी तर आता आहे, आता आपण पण इतकं म्हणजे कुठे तुम्ही इंडियात बसले आणि मी इथे बसलो आणि आपण इतक्या इझिली हे करतोय कॉन्व्हर्सेशन, पण आपलं एज्युकेशन खूप सेंचुरी ओल्ड असल्यामुळे काय म्हणतात त्याचं कॉन्टेंट बदलायचं नाहीये. जे शिकतायत मुलं ते नाही बदलायचं, पण कुठल्या माध्यमातून शिकतायत ते हॅज टू मूव्ह विथ द मुव्हिंग जनरेशन. अगदी अगदी खरंय. केतकी, एकूणच जागतिकीकरणाकडे आणि या सगळ्या बदलत्या प्रवाहाकडे तू कशा प्रकारे बघतेस? नाही, बरोबर आहे, ऍब्सोल्युटली. आतापर्यंत जे लॅपटॉप्स ज्या कंट्रीजमध्ये देत आहेत ते जगभराच्या कंट्रीज म्हणजे आफ्रिकन कंट्रीजमध्ये आहे, साऊथ अमेरिकन कंट्रीज, दर कंट्रीमध्ये जाताना तेव्हा ते त्या लॅपटॉपचं कीबोर्ड पासून सगळं त्या कंट्रीच्या भाषेत चेंज करतात. कारण त्या कंट्रीच्या मुलांना ते समजायला पाहिजे. तर तसंच इंडियामध्ये आलं तर इंडियाच्या दर क्षेत्राच्या मुलांना ते आपलं कसं वाटेल, त्यांच्यासाठी ते कस्टमाइज कसं केलं जाईल, हे ते ऑलरेडी तसं म्हणजे त्यांच्या मॉडेलमध्ये आहे. आणि आणि मी म्हणणार ते आणि आमच्या सोल्युशनमध्ये म्हणजे आम्ही जे सोल्युशन तयार केलं त्याच्यात
सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की ते आता डिरेक्टली गव्हर्नमेंट्सना अप्रोच करतायत आणि त्याला टॉप डाऊन अप्रोच म्हणतात आणि आम्ही त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली बॉटम अप अप्रोच करायचा म्हणजे ग्रास रूट्स अप्रोच ज्याच्यात आम्ही दर कम्युनिटीकडे जाणार, दर शाळेकडे जाणार, त्यांचे गरजा काय आहेत आणि साधारणप्रमाणे जर कॉन्टेंट बदलत नसेल, फक्त तुम्हाला ते पॅकेज मॉडिफाय करून दर क्षेत्राला वेगळं वेगळं द्यायचं असेल तर त्याच्यात जास्ती काय बदलाव करायची गरज नाहीये. अगदी केतकी, जसं तू म्हणालीस की हे जे प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टसाठी किती मेहनत तुम्ही सगळ्या लोकांनी घेतली होती आणि कशा प्रकारे हे यश मिळालं, या राबवताना, हा प्रोजेक्ट राबवताना काय अडचणी येऊ शकतात याचाही तू उल्लेख केलास. मात्र जर आपण बघितलं तर हे जे प्रोजेक्ट आहे याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर याची पूर्ण जबाबदारी सरकारवरच असली पाहिजे की काही प्रायव्हेट सेक्टर्समधली लोक सुद्धा यात इन्व्हॉल्व्ह असली पाहिजेत? ॲब्सोल्युटली. नो. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. कारण की आपल्या इथे ह्या मोठ्या आय मीन प्रायव्हेट सेक्टर ह्यांचा इतका इन्फ्लुएन्स आहे आणि स्पेसिफिकली इंडियामध्ये तर त्याची खूप गरज आहे. नक्कीच. केतकी, खरं तर आज हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी, देशासाठी अत्यंत अभिमानाचा असा आहे. आज या क्षणाला जसं तू म्हणलीस की एक मोठा आनंद होता तुझ्या आयुष्यातला आणि एवढं मोठं यश तू आज मिळवलंयस. बिल क्लिंटन यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार जाहीर झाला, तुला हे सगळं बक्षीस मिळालं. तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि या पुढच्या सगळ्या तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. झी 24 तासशी आज बोललीस त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आपण बघितलं केतकी देसाई या मराठमोळ्या मुलीनं आज जे यश मिळवलंय त्याचा अभिमान अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आहे. आपण अजून काही पुण्यातल्या बातम्या पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. आपण पाहत राहा झी 24 तास.